सुरुवातीला थेट जाते मी आता भाग्यश्रीकडे। भाग्यश्री, पुण्याची आपण ही स्थिती पाहिली। पुण्याच्या उर्दू शाळेकडून असं म्हणणं आहे की आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांकडून आदेशच जारी करण्यात आलेला नाहीये, अद्याप आमच्यापर्यंत आदेश पोहोचलेला नाहीये। मुंबईत काय स्थिती आहे? नक्कीच लाघवी, मी मुंबईच्या सुफाह इंग्लिश स्कूलच्या समोर आहे, जी भायखळा इथे आहे। आणि या शाळेमध्ये खरं तर जेव्हा चंद्रशेखरजी बोलत होते त्यावेळेला मुलं सगळी आत जात होती। गेट बंद, मुलं आत गेलेली आहेत, गेट बंद केलेलं आहे। या मध्ये जर आपण बघितलं तर जी प्रार्थना झाली ती उर्दूमधनं एक प्रार्थना झाली आणि त्यानंतर थेट जनगण मन म्हटलं गेलं, मात्र वंदे मातरम इथे देखील घेतलं गेलेलं नाहीये। खरं तर असा देखील एक प्रश्न आहे की वंदे मातरम सुटताना, म्हणजे खरं तर जनगण हे पहिल्यांदा बोललं जातं आणि वंदे मातरम हे शाळा सुटताना बोललं जातं। मात्र मी दोन्ही विद्यार्थ्यांना, जेव्हा विद्यार्थी इथनं जात होते आतमध्ये, त्यामुळे मी विद्यार्थ्यांना विचारलं की इकडे वंदे मातरम घेतलं जातं का, सुटताना घेतलं जातं का शाळा, मात्र दोन्ही वेळेला विद्यार्थ्यांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे। आतमध्ये बोलण्याचा आपण प्रयत्न केला तर गेटच्या आतमध्ये देखील आपल्याला सोडण्यात आलं नाहीये। ही खरं तर खाजगी शाळा असल्याचं सांगितलं जातंय, मात्र खाजगी शाळा असली तरी खाजगी अनुदानित असावी, कारण उर्दू शाळा ज्या आहेत त्या सगळ्या खाजगी अनुदानितच आहेत मोस्टली महाराष्ट्रातल्या। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर शाळेचं गेट जे आहे ते बंद दिसतंय। काही फक्त प्रतिनिधी जे आहेत शाळेचे ते इथे उभे आहेत, ज्यांना बोलायची परवानगी नाही। त्यामुळे आत्ता शाळेच्या ज्या प्राचार्य आहेत, ज्या प्राध्यापक आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांना भेटण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत। मात्र आतमध्ये सोडणार का इथपासून प्रश्न आहे, कारण ज्यावेळेला मी विद्यार्थ्यांना साधं नॉर्मली विचारत होते त्यावेळी देखील आतून ज्या टीचर्स होत्या त्या बाहेर आल्या आणि त्यांनी मला प्रश्न केला की तुम्ही कोणाची परवानगी घेतलेली आहे का हे विद्यार्थ्यांना विचारताना। मात्र मी त्यांना थेटपणे सांगितलं की मी इथे कोणाचाही इंटरव्ह्यू करत नाहीये, मी केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांना फक्त वंदे मातरम होतं का या संदर्भात प्रश्न विचारते असं मी त्यांना सांगितलं। त्यानंतर त्या थेट आतमध्ये निघून गेल्या, त्या इथे थांबल्या देखील नाहीत। मात्र आत्ता मी ज्या क्षणी इथे उभी होते तेव्हा तोपर्यंत इथे वंदे मातरम जे आहे ते बोललं गेलेलं पाहायला मिळालेलं नाही। त्यामुळे आता आतमध्ये जाऊन थेट मी विचारणार आहे शिक्षकांना की का बोललं जात नाही, आणि मी त्यांना GR देखील आपण जो दिलेला आहे तो दाखवणार आहे। मात्र ज्या उर्दू शाळा आहेत तिथे सगळीकडेच हा प्रकार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते सध्या तरी लाघवी। या सगळ्या संदर्भात भाग्यश्री तुम्ही म्हणताय की म्हणजे तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर एक मुद्दा यातून एक उपस्थित होतोय, जमीन राज्याची, जागा राज्याची, शाळा उभी राहिली राज्यात, पण राज्याचे नियम काही मानणार नाही, राज्याचा आदेश आपल्यापर्यंत पोहोचलाय का याची आपण शहानिशा करणार नाही, आपण वंदे मातरम म्हणणार नाही। हा कसला न्याय आहे, किंबहुना ही कसली मुजोरी आहे? म्हणजे वंदे मातरम गीताला 150 वर्ष जर पूर्ण होत आहेत, राज्य सरकारनं जर आदेश जारी केलेले आहेत, तर मग राज्य सरकारचे ते नियम का लागू करायचा नाही? बाकी सगळे फायदे राज्य सरकारचे घ्यायचे, शासनाकडून अपेक्षा करायची, पण शासनानं जारी केलेला नियम मात्र पाळायचा नाही, तिथं मात्र आपली मक्तेदारी। नक्कीच लाघवी, ही खरं तर भयानक गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे, कारण शाळा आहेत, शाळांना नियम सारखेच लागू झाले पाहिजेत। ती कोणतीही शाळा असो, प्रायव्हेट असो किंवा खाजगी अनुदानित असो किंवा सरकारी शाळा असो, सगळ्या शाळांना नियम एकच असतो। कारण ज्यावेळेला शिक्षण आयुक्त अशा पद्धतीचं पत्र काढतात, सरकारचा शिक्षण विभाग ज्यावेळेला अशा पद्धतीचा पत्र काढतात, त्यावेळेला जे नियम असतात ते सगळ्यांना सारखेच लागू होतात। मात्र आपण जर बघितलं तर आता या क्षणी या शाळा ज्या आहेत त्या फॉलो करताना पाहायला मिळत नाहीयेत। त्यांची जी मुजोरी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। नेमकं का असं करतायत त्यांनाच ठाऊक असावं कदाचित। आता मी त्यांच्याशी बातचीत करणारच आहे, मात्र आपण पुण्याचं जे उदाहरण मी चंद्रकांतजींचं ऐकत होते, त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाहीये पत्र। पोहोचलं नाही असं होऊ शकत नाही, कारण हा काही आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाही, आणि ज्यावेळेला तुम्ही शिक्षण आयुक्त, शिक्षण मंत्रालय यांच्या नावाने पत्र काढता त्याची जी जबाबदारी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांची असते की जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शाळांमध्ये जाऊन ते पत्र दिलं गेलं पाहिजे। मग जिल्हा
अधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं नाही का, पहिला प्रश्न तर हा उपस्थित होतो. आणि दुसरा प्रश्न, जर जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम केलंय तर हे लोक डायरेक्टली कसं सांगू शकतात, ते सुद्धा ऑन रेकॉर्ड, की आमच्यापर्यंत पत्र पोहोचलं नाही म्हणून. त्यामुळे हे जे काही आहे हा, आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो हे की सरकारने पत्र तर काढलंय, जिल्हा अधिकाऱ्यांनी ते पोहोचवलंय शाळांमध्ये किंवा नाही, हा एक वेगळा प्रश्न आहे. मात्र सरकारने जे पत्र काढलेलं आहे त्याच्यानंतर जर अशा पद्धतीने मुजोरी शाळांमध्ये होत असेल तर सरकार कारवाई करणार का, हा विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण या ज्या शाळा आहेत त्या सरकारच्या नियंत्रणाखालीच चाललेल्या असतात. जसं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी म्हणतात किंवा अमीन पटेल म्हणतात किंवा ज्या पद्धतीने हे सगळे जे नेते सांगतायत की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, त्यानुसार आपण बघतोय की उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम म्हटलं जात नाहीये. याचा अर्थ कुठेतरी नेत्यांच्या प्रभावाखाली हे दबले गेलेत का, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे ह्या सगळ्यावर आता चर्चा झाली पाहिजे आणि आज दिवसभरात लोकशाही चर्चा घडवून आणेल हे नक्कीच सध्या तरी चित्र आहे. खरं तर या सगळ्या मुद्द्यावर सातत्यानं लोकशाही मराठी शिक्षण मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, पण शिक्षण मंत्री या सगळ्याविषयी मात्र उत्तर देत नाहीयेत, किंबहुना फोन लागत नाहीये, फोन लागला तर तो उचलला जात नाहीये, असे बरेच प्रकार घडतायत. लोकशाही मराठीकडून सातत्यानं संपर्क साधूनही ही परिस्थिती पाहायला मिळते. आपण शिक्षण मंत्र्यांकडे सुद्धा जाणार आहोत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. जर शासन निर्णय काढून तो शाळांपर्यंत पोहोचतच नसेल तर त्या शासन निर्णयाचा अर्थ काय. बरं, जर शासन निर्णय निघत असेल, उर्दू शाळांमध्ये तो लागूच होत नसेल, तर मग शासन निर्णयावर उर्दू शाळांमध्ये हा नियम लागू नाही असं मेन्शन का करण्यात आलं नाही. जर असं मेन्शन करण्यात आलं नाही तर तो सगळ्या शाळांना लागू होतो असा त्याचा अर्थ होतो. जर तो लागू होतच नसेल तर मग असे आदेश काढून त्याच्यावर निगराणी ठेवणारं कोण आहे, हे असे अनेक सवाल आहेत. की म्हणजे नुसता आदेश काढायचा, जारी करायचा, घोषणा करायची, पण त्याची अंमलबजावणी होते की नाही याचा ग्राउंड रिपोर्ट मात्र झिरो. हे कसं काय? नक्कीच आपण बघतोय लाघवी, एकंदरीतच आपण जे प्रश्न आणि सवाल उपस्थित केले ते सातत्याने आपण उपस्थित करणार आहोत. मात्र हा प्रश्न जो आहे तो कायमच लागू पडतो. ज्या वेळेला अशा पद्धतीचे शासन निर्णय हा एक शासन निर्णय आहे लाघवी, पण या संदर्भातले अनेक शासन निर्णय ज्या वेळेला निघतात त्या वेळेला अगदी उर्दू शाळा काय मराठी शाळांमध्ये देखील पाळले जातात की नाही हा एक प्रश्नच आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही शासन निर्णय लावता त्याच्यानंतर ती शासन निर्णय लागू झालेत शाळांमध्ये, ही तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हा देखील प्रश्न मुद्दा जो आहे तो या निमित्ताने पुन्हा उपस्थित होताना पाहायला मिळतोय. कारण शासन निर्णय हजारो दिवसात निघत असतात. या हजारो शासन निर्णयांचं जर लागूच केले गेले नाहीत तर या शासन निर्णयांचा उपयोग काय, आणि जी मंत्रिमंडळ मंगळवारी बैठक घेतं त्याचा उपयोग काय, असा प्रश्न जर विचारला तर कुठेच चुकीचं ठरणार नाही. कारण आता देखील आपण बघतोय की उर्दू शाळा ज्या पद्धतीने ह्या सगळ्याचा इन्कार करतात किंवा ज्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही वंदे मातरम शाळांमध्ये बोलत नाही किंवा बोलणार नाही, ज्या पद्धतीने ते सांगतायत ती पद्धत अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. कारण आपण राज्यात राहतो, देशात राहतो, आणि ज्या वेळेला देश एक ठेवायची वार्ता आपण करतो त्यावेळेला हे सगळे नियम त्यांच्यासाठी सुद्धा लागू आहेत. असं कुठच्या वेगळ्या देशात ते राहतायत का की त्यांच्यासाठी हे नियम लागू नाहीत असं म्हणायला. मग हे नेमकं काय, हे सगळे प्रश्न जे आहेत ते सातत्याने उपस्थित होत आहेत सध्या लाघवी, आणि यावर आपण आज दिवसभर चर्चा करणारच आहोत. या सगळ्या मुद्द्यावर दिवसभर चर्चा करणार आहोतच. आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे जाणार आहोत, आपण तहसीलदारांकडे जाणार आहोत. हे आदेश का पोहोचले नाहीत, कुठं पाणी मोरतंय, कोण याला दोषी आहे, या सगळ्यावर आपण दिवसभर राहणार आहोत. भाग्यश्री, तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करणार आहात, भांगे करणार आहेत, सचिन बडे करणार आहेत. या सगळ्याचा आपण अहवाल महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार आहोत. आज कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे, त्यामुळे त्यातही हा मुद्दा आपण उपस्थित करूया. पण भाग्यश्री, तुमच्यानंतर आपण जाऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.